इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति ये चो वसतं जीवे अपसं उदय वेयं एकाहं जीवितं सेयो पश्यतोदयवेयम् तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःखमुक्तीचा मार्ग सद्धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या श्रेष्ठ सर्व रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. आपल्या दैनंदिन नित्यनियमाच्या धम्मसंस्कारासाठी उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो, आपल्या सर्वांसाठी अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा सुरुवातीला मंगल मैत्री व्यक्त करू. आपल्या आजच्या धम्मदेशनेमध्ये तथागत सम्यक संबुद्धाच्या भिक्खुनी संघातील एका श्रेष्ठ अशा भिक्खुनीची आपण धम्मकथा बघणार आहोत. ही धम्मकथा आपण बऱ्याच वेळेस ऐकलेली असेल. ही धम्मकथा अर्हत भिक्खुनी पटाचाराची आहे. पटाचारा आणि पटाचारा ऐकत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखद प्रसंग कसे येतात आणि त्या प्रसंगातून आपल्याला वाचवणारं कोण असते, या प्रसंगामध्ये आपण अडकल्यानंतर जर आपल्याला बुद्धाची वाणी ऐकायला मिळाली तर आपल्या जीवनाचं फार मोठं कल्याण आणि मंगल होते. या पटाचाराच्या आयुष्यामध्ये जेवढे काही दुःख होते तर तेवढे दुःख आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. म्हणजे तिच्या परिवारातला एकही व्यक्ती शिल्लक नव्हता आणि कुठे जावं या व्याकुळ झालेल्या मनाच्या अवस्थेनं ती पागल होऊन इकडे तिकडे फिरू लागली होती. एकेकाळी श्रावस्तीच्या धनाढ्य व्यापाराची सुंदर ती मुलगी, तिच्यावर आलेले दुःख आणि त्या दुःखाच्या अवस्थेमुळे ती बिचारी पागलसारखी इकडे तिकडे फिरत होती. लहान लहान मुलं तिला सेन मारायचे, दगड मारायचे आणि ती त्या श्रावस्तीच्या भयान त्या मोठमोठ्या वाटेनं रात्रंदिवस फिरतच राहायची. पण अशाही अवस्थेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांचा जेव्हा तिला धम्म उपदेश मिळतो आणि मग तिच्या मनाची जी अवस्था बदललेली आहे तर ती अवस्था कमालीची आहे. तर ही सुंदर अशी धम्मकथा आज आपण ऐकणार आहोत. या धम्मकथेमध्ये स्थित्यांतरं खूप आहेत. सुख दुःख आणि मग परमसुख. आयुष्यामध्ये सुख दुःख आणि मग शेवटचं परमसुख. आणि ते परमसुख कसं मिळालं, त्यासाठी तिनं मेहनत कशी घेतली, त्यासाठी तिनं स्वतःच्या चित्ताला कसं सावरलं, तर हा वृत्तांत, ही धम्मकथा आपल्या सर्वांना एक नवीन बळ देणारी आहे. आम्ही जेव्हा जेव्हा ही धम्मकथा वाचतो तेव्हा आम्हाला सुद्धा एक हुरूप मिळतो की किती मंगलमय बुद्धाची वाणी आहे.
किती कल्याण आहे या वाणीमध्ये. आणि अशा एक पटाचारा नाही तर हजारो लाखो लोकांचं कल्याण या बुद्धवचनाने बुद्धवाणीने केलेलं आहे. सहस्त्रबग्ग 8वा बग्ग धम्मपदातील, या सहस्त्रबग्गातील 14वी गाथा आणि एकंदरीत धम्मपदातील 113 है ना. सहस्त्रबग्ग धम्मपदातला 8वा बग्ग, सहस्त्रबग्गातील 14वी गाथा, धम्मपदातील 113वी गाथा. हा प्रसंग जेतवनातला आहे आणि म्हणून जेतवन हे पुण्यवंतांची भूमी आहे. हा प्रसंग जेतवनातला आहे, श्रावस्ती या नगरीचा आहे. काय झालं बघा, या गाथेचा बुद्धाने उपदेश पटाचाराला कशा पद्धतीने केला आणि या गाथेचा अर्थ तिला समजल्यानंतर तिच्या जीवनाचं कसं कल्याण झालं. कोशल जनपदाच्या श्रावस्ती नगरातील 16 प्रकारचे जनपद, त्यातलं हे कोशल श्रावस्तीचं, म्हणजे श्रावस्तीलाच कोशल म्हणायचं. आणि कोशलचा राजा कोण होता? प्रसेनजित, है ना. कोशलचा राजा प्रसेनजित होता. तर या कोशल नगरीमध्ये, श्रावस्ती नगरीमध्ये तथागत सम्यक संबुद्धांच्या अनुयायांमध्ये एक बलाढ्य मोठा असा व्यापारी होता. आणि त्या व्यापाऱ्याला एक सुंदर अशी मुलगी होती. पटाचारा हे नाव तिचं भिक्खुनी झाल्यानंतरच आहे. श्रावस्तीमध्ये या धनाढ्य व्यापाऱ्याच्या घरी एका सुंदर अशा मुलीचा जन्म झाला आणि तिचं लहानपण एवढ्या सुखा समाधानानं आनंदानं गेलं की तिला कुठल्याच गोष्टीची उणीव तिच्या आईवडिलांनी भासू दिली नाही. आणि एवढ्या लाडा कौतुकामध्ये वाढलेलं हे लेकरू हळूहळू मोठं व्हायला लागलं, म्हणजे ती तरुण व्हायला लागली. 16, 17, 18 वर्षाचं काय वय असेल. त्या वयात आल्यानंतर आईवडिलांनी असा विचार केला की आता मुलगी मोठी झालेली आहे, हिला आपण वर शोधला पाहिजे आणि हिचं लग्न केलं पाहिजे. त्यांनी तसा विचार केला आणि सगळी काही लग्नाची तयारी सुरू झाली. आता मुलं पाहण्यासाठी जाऊ लागले आईवडील. पण हिचं तिच्याच बापाकडे असलेल्या एका सेवकासोबत प्रेम झालं. म्हणजे तिच्याच वडिलांकडे असलेला जो काही शिपाई म्हणा आपल्या भाषेत, कारकून शिपाई काही जे असेल ते नौकर, आणि त्याच सेवकासोबत तिचं प्रेम झालं. आई वडिलांना न सांगता ते दोघंजण घरातून निघून गेले. आणि निघाल्यानंतर जेवढे काही तिला पाहिजे तेवढे पैसे, कपडे लत्ते त्यांनी घेतले आणि ते निघून गेले. कारण धनाढ्य व्यापारी, मागच्या एका कथेत आपण पाहिलं नाही का, चोरावर प्रेम केलं आणि मग भिक्खुनी व्हावं लागलं. झालं असं की या सेवकासोबत लग्न केल्यानंतर आता आईवडील काय घरात ठेवणार नव्हते, निघून गेले. निघून गेल्यानंतर एका श्रावस्तीच्या छोट्याशा जंगलामध्ये झोपडी बांधून राहू लागले. म्हणजे पडीक जमीन, आणि त्या पडीक जमिनीमध्ये श्रावस्तीच्या हे झोपडी बांधून राहू लागले. झाडं झुडपं तोडले आणि पर्ण कुटी ज्याला म्हणतात, म्हणजे पानांची कुटी, पानांची झोपडी बांधून ते राहू लागले. राजा राणीचा आनंदाचा संसार सुरू झाला. आणि हा प्रत्येक दिवशी त्या जंगलामध्ये जायचा, वाळलेले लाकडं तोडून आणायचा आणि ते लाकूड विकून त्यांची गुजारण सुरू होती. अनेक वेळेस ती म्हणायची त्याला की आपण माझ्या माहेरी जाऊ, आईवडिलांचं राग शांत झाला असेल आईवडिलांचा, ते पुन्हा आपल्याला घरामध्ये घेतील आणि तिथं आपल्याला खूप सुखा समाधानानं आनंदानं जगता येईल. पण हा
नाही म्हणायचा, तिला विरोध करायचा आणि असाच संसार सुरू झाला. काही दिवसानंतर त्या सुंदर मुलीला दिवस गेले. महिना 6 महिने 9 महिन्यापर्यंतच्या ते गर्भ वाढला आणि तिच्या मनात असा विचार आला की आता माझे आईवडील मला काहीच म्हणणार नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये मला ते घराच्या बाहेर काढणार नाहीत जर मी घरी गेलो तर. मग ती तिच्या नवऱ्याला म्हणाली की पतिराया, मला असं वाटतंय अनंत हाल सहन केलेत या पर्णकुटीमध्ये राहून आणि मला असं वाटतंय की माझं पहिलं बाळंतपण माझ्या माहेरी झालं पाहिजे. ते सगळ्या आया भगिनींची तीच इच्छा असते की पहिलं बाळंतपण माहेरी झालं पाहिजे. कारण माहेरात प्रेम करणारे लोक असतात, जीवाला जीव देणारे लोक असतात आणि काळजी घेणारे लोक असतात आणि त्यातल्या त्यात ज्याला माय आहे त्याला कोणाचीच गरज नाही, है ना. ज्याला माय आहे त्याला कोणाचीच गरज नाही आणि ज्या बिचाऱ्याला माय नाही त्याला विचारा माय म्हणजे काय. पण ते असं ठिकाण आहे ना की तिथे गेल्यानंतर ना तो जो असा हात येतो असं डोक्यावर, असा डोक्यावर हात आला ना तर असं वाटतं की अरे हम तो बच्चे है. सगळं काही विसरून जाते माणूस, ताण तणाव टेन्शन. माय बोलणारी असली काय, माय भांडणारी असली काय, माय झोडणारी असली काय, पण माय सारखं प्रेम नाही कुठेच आयुष्यामध्ये, आहे का? अजिबात नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सब कुछ है, सगळं काही आहे, पैसा लत्ता गाडी सगळं 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 आहे, माय नाही. मग तो भिकारी माणूस आहे असं साहित्यिक लोक म्हणतात. आणि मग हिलाही असं वाटलं की तिथे सगळे गुन्हे माफ होतात. पण तिचा पती तिला म्हणाला की नाही, एकदा घरातून निघालो आता पुन्हा त्या घरात जायचं नाही असं म्हणून तो त्याच्या कामाला निघून गेला. सकाळची वेळ, हातामध्ये कुऱ्हाडी घेतली आणि कुऱ्हाडी घेऊन तो जंगलामध्ये लाकूड तोडायच्या कामाला निघून गेला. हिने त्याला न सांगताच त्या झोपडीतून पाय बाहेर काढला आणि श्रावस्तीच्या नगराला मात्र ती जाण्यासाठी निघाली. हा पुन्हा घरी आला, झोपडीमध्ये आला हिचा नवरा. पाहते तर काय तर बायको घरात नाहीये. मग आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर लोकांनी सांगितलं बाबा आम्हाला सांगून गेली की माझे पती जर आलेत तर त्यांना सांगा की मी माहेरी चाललेली आहे. माहेरी जाण्यासाठी निघाली, पण हिच्या प्रसव वेदना वाटेतच वाढल्या आणि तिने एका थंडगार भल्या मोठ्या झाडाच्या बुंद्याशी त्या बाळाला जन्म दिला, है ना. निसर्गामध्ये ते बाळ जन्माला आलं झाडाच्या खाली. नवरा शोधत गेला तर बायको त्या अवस्थेमध्ये त्याला दिसली. त्यानं बायकोला सोबत घेतलं, बाळाला सोबत घेतलं आणि पुन्हा तिची समजूत काढून घरी आले आणि घरी येऊन पुन्हा संसार सुरू झाला. खूप चांगल्या पद्धतीनं तो संसार सुरू असताना त्यांचा 1-1.5 वर्षानंतर पुन्हा तिला दिवस गेले आणि पुन्हा ती म्हणाली तिच्या पतीला, का हो, पहिल्या बाळातपणाला तुम्ही मला नाही जाऊ दिलं, आता ते एक बाळ आहे, दुसरं बाळ पोटामध्ये आहे, अशा अवस्थेमध्ये माझे आईवडील मला काहीच म्हणणार नाहीत, चला. तो म्हणाला नाही, मी त्या घराचा सेवक आहे आणि त्या सेवक असल्या कारणाने माझा तिथे सन्मान असणार नाही किंवा मला कोणी इज्जत देणार नाही आणि म्हणून मी त्या घरात पाय ठेवणार नाही, असा तो म्हणाला. दुसऱ्या वेळेस तसंच झालं. तो कामावरती गेल्यानंतर ही झोपडीतून बाहेर निघाली आणि झोपडीतून बाहेर निघाल्यानंतर ती पुन्हा श्रावस्तीच्या वाटेनं लागली. थोडंसं चालतं फिरतं बाळ होतं. त्या बाळाचा हात धरून ती चालायला लागली. एक बाळ असं रस्त्यानं पायी तिच्यासोबत चाललं आणि दुसरं बाळ तिच्या पोटामध्ये आहे. आता ही 9 महिने 9 दिवसाचा गर्भ आहे. आणि याही वेळेस मात्र पतीला सांगून नाही गेली
आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की मी माझ्या माहेरी बाळातपणासाठी जात आहे, तुम्ही काय करा, माझे पती आल्यानंतर त्यांना सांगा. पण यावेळेस उलट झालं. जशीही तिनं झोपडीच्या बाहेर पाय काढला, निसर्गाने अकराळ विकराळ रूप धारण केलं. पाऊस सुरू झाला. जशी जशी पुढे पुढे चालू लागले, पावसाचा वेग आणखीनच वाढला. नवरा घरी आला. पाहतो तर पत्नी नाही, लेकरूही नाही. विचारलं आजूबाजूच्या लोकांना, तर सांगितलं की तुझी पत्नी तिच्या माहेरी बाळातपणासाठी गेलेली आहे आणि आता पाऊस सुरू झाल्यामुळे त्याच्याही मनामध्ये भीती वाटली. त्याने बाजूच्या एका झाडाची फांदी आपल्या डोक्यावर घेतली. उजव्या हाताने ती फांदी डोक्यावर धरली आणि डाव्या हातात कुऱ्हाडी घेऊन तो तिला शोधण्यासाठी त्या रस्त्यानं गेला. इकडे एका झाडाच्या खाली ती बसलेली होती. आता पावसाचा जोर वाढला. खूप जोराचा पाऊस येऊ लागला. मोठमोठे ढग त्या आकाशामध्ये होते. विजांचा कडकडाट झाला. वारा वेगानं वाहू लागला आणि अशा परिस्थितीमध्ये एका झाडाच्या बुंद्याखाली तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ते बाळ दुसरं भिजतंय पावसामध्ये आणि हिची अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो पती तिला शोधत शोधत तिच्या जवळ आला आणि त्यालाही खूप भीती वाटू लागली की आता हे नवीन एका दिवसाचं आलेलं बाळ आणि हे 1.5-2 वर्षाचं बाळ, आता काय करायचं. पतीला म्हणाली की माझ्या बाळांचं रक्षण करण्यासाठी काहीतरी पालापाचोळा आणा, झाडाच्या फांद्यात तोडा आणि काहीतरी आमच्या छतासारखं आमच्या डोक्यावरती काहीतरी करा. याने हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि फांदी सोडण्यासाठी झाडाची गेला. झाडाची फांदी तोडता तोडता झाडाच्या बुडातून एक साप आला आणि त्या सापाने त्याला दंश केला. साप विषारी होता. दंश केल्याबरोबर तो धारा तीर्थी खाली पडला, जमिनीवर पडला आणि तिथेच त्याचा एका सेकंदामध्ये मृत्यू झाला. इकडे कशीबशी ही सावरली. 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, आणखी पती आले नाही. काय झालं. या भीतीपोटी कशी तरी सावरली, उठली. पाऊस सुरू आहे, वारा वेगानं वाहत आहे, विजा कडाडू लागलेल्या आहेत आणि त्या भयान रस्त्यामध्ये फक्त ते दोघंच आहेत. ते दोन्ही बाळ तिनं, ते मासाचा गोळा 1 दिवसाचं ते बाळ तिनं कपड्यामध्ये लपेटलं आणि ते हातामध्ये धरलं आणि तशीच सावरत सावरत दुसऱ्या बाळाला घेऊन आपल्या नवऱ्याला शोधायला गेली. आणि नवऱ्याजवळ गेल्याबरोबर मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने नवरा मृत्युमुखी पडलेला पाहिला की मग तिचं मात्र भान हरपलं. मोठमोठ्यानं रडू लागली, मोठमोठ्यानं किंकाळू लागली. त्या भयान वाटेमध्ये कोणीच नव्हतं. अशाही अवस्थेमध्ये ज्याच्यासाठी घर सोडलं असा माझा प्रिय पती मेला, या दुःखाने मोठमोठ्यानं ओरडू लागली, आरडू लागली. आपल्याच डोक्याची केस स्वतःच्या हातानं तोडू लागली आणि मोठमोठ्यानं रडत असताना पुन्हा भानावर आली. तुमच्याकडे मायमावल्यांनो निसर्गाने एवढी ताकद दिलेली आहे, त्या ताकदीचा जर तुम्ही 100% उपयोग केला ना तर निश्चित स्वरूपात तुम्ही अर्हत होता. इथं बंधन नाही कोणत्याच गोष्टीच. कोणती ताकद आहे? महिलांकडे साऱ्यात पॉवरफुल काही गोष्ट असेल तर ती सहनशक्ती आहे.
आणि निसर्गाने तुम्हाला ती दिलेली देणगी आहे. बुद्ध म्हणतात की माझ्या आईमुळे मी बुद्ध झालो. माझी जननी जर महामाया नसती तर मी बुद्ध झालो असतो का? नाही. बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबाची आई तर लहानपणीच वारली, पण भीमाईनं जन्म दिला नसता तर मी माझ्या या 7 कोटी समाजाचं कल्याण, 9 कोटी समाजाचं कल्याण करू शकलो नसतो. तर ही सहनशक्ती जी तिच्या मनातली आहे, नवरा जमिनीवरती मृत्युमुखी पडलेला आहे आणि रडता रडता त्या तेवढ्या दुःखामध्ये थोडीशी सावरली आणि म्हणाली की आता या 2 बाळासाठी जगायचं आहे, जिवंत राहायचं आहे. मग मनामध्ये विचार आला की एकटीच त्या झोपडीमध्ये न जाता, तिथं कोणी नाही आहे आणि हे 2 बाळ आणि मी एकटी कशी काय त्या झोपडीमध्ये जाऊन राहावी, असा विचार तिने केला. आणि पुन्हा ती श्रावस्तीच्या वाटेनं वळाली. पाऊस सुरू आहे, विजा कडाडत आहेत, वारा वाहतो आहे आणि अशा अवस्थेमध्ये ते 1-1.5 वर्षाचं पोरगं बाळ आणि दुसरं 1 दिवसाचं बाळ घेऊन ती श्रावस्तीच्या नगराला लागली, रस्त्याला लागली. जंगलातून श्रावस्तीकडे जात असताना रस्त्यामध्ये एक भली मोठी नदी होती. नदी. आणि तिने विचार केला की आता ही नदी पार केल्याशिवाय गत्यंतर नाही. नदीत पाणी खूप होतं. मग तिने मनामध्ये असा विचार केला की या नदीला सर करत असताना, या नदीला पार करत असताना हे जे थोडंसं चालणारं पोरगं आहे याला एका काठी ठेवायचं आणि दुसऱ्या बाळाला घेऊन नदी पार करायची. नदीमध्ये आली, जशी जशी पुढे सरकू लागली तसा तसा पाणी वर 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 येऊ लागलं. पाणी कमरेपर्यंत आलं, पोराला उचललं. आता पाणी तोंडापर्यंत आलं. पाणी नाका तोंडामध्ये जात होतं. त्या बाळाला छोटंसं 1 दिवसाचं ते बाळ कपड्यामध्ये लपेटलेलं ते बाळ तिनं दोन्ही हातांनी वर केलं आणि अशी चालत 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 त्या श्रावस्तीच्या त्या नदीच्या पैलतीरी गेली आणि एक बाळ तिने इकडेच ठेवलं. पैलतीरी गेली, झाडाच्या पाल्यापाचोळ्यामध्ये एकत्र करून खाली टाकलं तो पानं आणि त्या पानावर छोट्याशा गवतावर एक कपडा टाकला आणि तो मासाचा गोळा, 1 दिवसाचं बाळ ते तिथे ठेवून दिलं. आई कशी असते बघा. त्याही बाळावर तेवढंच प्रेम, याही बाळावर तेवढंच प्रेम. आणि लगबगीनं त्याला तिथं सोडलं, पटकन पाण्यात आली आणि दुसऱ्या बाळाकडे जायचं, त्याला पटकन घेऊन यायचं. या आकांताने पटपट 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 पावलं टाकत होती पाण्यामध्ये. अर्ध्या प्रवाहामध्ये आली नदीच्या आणि अर्ध्या प्रवाहामध्ये आल्यानंतर पाहते तर काय, कधी इकडं नजर, कधी तिकडं नजर, कधी या बाळाकडे नजर, कधी त्या बाळाकडे नजर. पाहते तर काय, जे 1 दिवसाचं बाळ आहे त्या बाळाच्या अवतीभोवती एक भल्ला मोठा पक्षी घेऱ्या घालतोय आणि त्या भल्या मोठ्या पक्ष्यानं ते बाळ अलगद चोचीमध्ये उचललं. आता बघा काय अवस्था झाली असेल. ते बाळ अलगद तिनं त्या चोचीमध्ये त्या पक्ष्यानं उचललं आणि नदीच्या मधोमध दोन्ही हात वर करून त्या पक्षाला हाकलण्याचा प्रयत्न करू लागली. इकडं या बाळाला वाटलं की आई मला बोलवत आहे. इकडे या बाळाला वाटलं की आई मला बोलवत आहे आणि तोही बाळ आई बोलवते असं म्हणून त्या नदीच्या प्रवाहामध्ये आलं. 1-1.5 वर्षाच्या पोराला पोहणं काय येतं. एका सेकंदामध्ये त्या नदीच्या लाटानं ते बाळ वाहून गेलं आणि इकडं त्या मोठ्या पक्षानं ते 1 दिवसाचं बाळ चोचीमध्ये उचलून
तोही पसार झाला, उडून गेला. आता करणार काय? त्या नदीच्या मधोमध असताना तिच्या मनात असा विचार आला की ज्याच्यासाठी घर सोडलं तो नवरा गेला. ज्याच्यासाठी घर सोडलं तो नवरा गेला. ज्याच्या भरोशावरती जीवन जगायचं होते असे 2 मुलंही गेले. आता करायचं काय? असा विचार करू लागली. पुन्हा सावरली, बाहेर आली नदीच्या आणि मोठमोठ्यानं रडू लागली, किंकाळ्या देऊ लागली, जमिनीवर पडू लागली. अशा अवस्थेमध्ये आता तिला तिच्या कपड्याचंही भान राहिलं नाही. डोक्याचे केस ओढू लागली, नखाणे आपल्याच तोंडावर वरबडा मारू लागली, हातापायाने जखमा केल्या, नख मारू मारू आपल्याच हाताचे. आणि अशात मात्र तिची मनाची अवस्था दुभंगली, भंगली, भानावर राहिली नाही. ती तशाच अवस्थेमध्ये पुन्हा त्या व्यापारी तिच्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी ती निघाली. आणि वाटेत एक सज्जन सदग्रस्त भेटला. त्याला तिने विचारलं की अमुक अमुक नावाचा व्यापारी श्रावस्ती नगरात राहतो, ते माझे वडील आहेत. त्या घरामध्ये माझी आई, माझे भाऊ सगळे राहतात. तर ते त्यांचं घर तिथेच आहे का, घर बदललं, असं विचारू लागली. तो व्यापारी तिला म्हणाला, हे बघ, या नदीच्या काठी जे काही सर्ण पेटताना दिसतायत ना, रात्री खूप मोठा पाऊस आला, वेगाने वारे वाहत होते आणि त्या पावसामुळे, त्या वाऱ्यामुळे, त्या विजांच्या कडकडाटामुळे तू सांगते त्या व्यापाऱ्याचं घर पडलं आणि त्याच घराच्या सामानामध्ये अख्खच्या अख्खं घर दबलं. आई गेली, वडील गेले, भाऊ गेले आणि हे ज्या जळणाऱ्या चिता आहेत ना या नदीकाठी, साऱ्या तुझ्या घरच्या लोकांच्या आहेत. आता तर मात्र तिला कसलंच भान नाही राहिलं. भाऊ गेला, आई गेली, बाप गेला, नवरा गेला, 2 मुलं गेले. आता मात्र ती पूर्ण मनाच्या दुभंगलेल्या अवस्थेमध्ये इकडे तिकडे, इकडे तिकडे त्या श्रावस्ती नगरात फिरू लागली. काही दिवस असेच गेले. कोणी तिला दगड मारी, कोणी तिला वाईट साईड बोलायचे, कोणी कोणी काही लोक तिला थोडंसं खायला पण द्यायचे. आणि अशा अवस्थेमध्ये इकडे तिकडे, इकडे तिकडे, इकडे तिकडे फिरत असताना पुण्यकर्म कामाला आले. एक सज्जन सद्ग्रस्त तिची अवस्था पाहून तिच्या जवळ आला आणि तिला तो म्हणाला, भगिनी, मरेपर्यंत या श्रावस्तीच्या वाटा जरी तो झिजवल्या आणि आकांतानं दुःखाच्या मरेपर्यंत तरी रडत राहिली तरी तुझं कल्याण होणार नाही. मी सांगतो भगिनी, जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्ध आहेत. त्वरा कर, जा, वेळ वाया घालू नको. लगबगीनं ती तशाच अवस्थेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन ऐकायला चालली, बुद्धांना भेटण्यासाठी निघाली. शरीरावरती कपडे नव्हते. बुद्ध उंचच्या उंच आसनावर बसून भिक्खू भिक्खुनी संघाला उपदेश देत आहेत. काही भिक्खूंनी थांबवलं तिला, तशा अवस्थेमध्ये होती ना, थांबवलं आणि काही जाऊ दिलं नाही पुढे. पण भगवंताची करुणा, महाकरुणा आणि हिचे पुण्यकर्म त्या भगवंताच्या करुणामय नजरेनं हेरलं की कोणीतरी आहे. तर 1,00,000-2 लाख लोक बसल्यानंतर तिथून तेवढ्या दुरून कसं काय दिसणार, पण बुद्ध आहेत. भगवंतानी पाहिलं कोणीतरी आहे पण त्यालाही सद्धम्माची गरज आहे. तिथे उभ्या असलेल्या एका भिक्खूनी
आपल्या अंगावरची संघाटी, चिवरापेक्षा जाड वस्त्र असते, ते डबल शिवलेलं असतं, आपल्या अंगावरची संघाटी तिच्या अंगावरती टाकली आणि तेव्हापासून तिचं नाव पटाचारा पडलं. पट म्हणजे वस्त्र, चारा म्हणजे अर्पण करणे. तेव्हापासून तिचं नाव पटाचारा पडलं. अशा दुभंगलेल्या अवस्थेमध्ये तथागताच्या चरणी, म्हणजे बौद्ध इतिहासातली ही पहिली घटना आहे की डोक्याचं मुंडन न करता कोणाच्या अंगावर बुद्धाच्या देखत चिवर आलं. लक्षात? म्हणजे एका भिक्षूने ती संघाटी तिच्या अंगावर टाकली आणि ती तशीच संघाटी सावरून तथागत जिथे होते तिथे गेली. तथागताला आता पुण्यकर्म आणि तथागतांची भेट ह्या दोन गोष्टी कशा आहेत? दुर्मिळ आहेत. दुर्लभो मनुष्या जाती दुर्लभो सद्धम्मं देशनं दुर्लभो बुद्धानु उपादो दुर्लभो पतित्य समुत्पाद सिद्धांतो. ह्या गोष्टी एवढ्या दुर्लभ आहेत. तथागताचं दर्शन पुण्यकर्मामुळे झालं. बुद्धाच्या बाजूला बसली आणि तथागत सम्यक संबुद्धांनी उपदेश द्यायला सुरुवात केली. बुद्धांना सांगायची गरज नाही काय झालं. बुद्ध जाणकार आहेत. तथागत सम्यक संबुद्धांनी मनाची अवस्था ओळखली आणि मनाची अवस्था ओळखल्याबरोबर बुद्धांनी उपदेश द्यायला सुरुवात केली. पटाचारा भानावर ये. पटाचारा मनाला एकत्रित कर. पटाचारा अत्यंत संयमाने ऐक. आतापर्यंत तू नाना तऱ्हेचे दुःख भोगले. आता गरज आहे त्या दुःखांना समजून घेण्याची. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी तिला उपदेश दिला आणि ती उपदेश देत असतानाची आजची ही गाथा आहे. धम्मपद गाथा क्रमांक 113. तथागत सम्यक संबुद्ध ती थोडीशी भानावर आल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी अनित्याचा बोध शिकवला या गाथेच्या द्वारे. आणि अनित्याचा बोध शिकवताना बुद्ध म्हणतात, यो च वस सतं जीवे अपसं उदयवेयम् एकाहं जीवितं सेयो पश्यतो दयवेयम्. अर्थ, जो उदय आणि व्यय या गोष्टीचं भान ठेवतो असा व्यक्ती 100 वर्ष जगणाऱ्या व्यक्तीची एकच दिवसाचं आयुष्य जगून बरोबरी करू शकतो. उदय आणि व्यय. उदय म्हणजे जन्म आणि व्यय म्हणजे मृत्यू. लक्षात? म्हणजे जो व्यक्ती उदय आणि वय म्हणजे उत्पन्न कसं होऊ लागलं ते समजलं आणि नष्ट कसं होऊ लागलं हे समजलं की माणसाचं जीवन सार्थकी झालं. ध्यानामध्ये आपण तेच शिकतो बरं. ध्यानामध्ये तेच शिकतो. आला, श्वास घेतला, हाय जिवंत आहे, आणि सोडला की मेला. आहे का नाही? गेलेला आलाच नाही तर मग काय. आणि माणूस गेल्यानंतर काय होते तुम्हाला माहित आहे का नाही? माणूस गेल्यानंतर काय होते? श्वासोश्वास बंद होते. 2-3 दिवस आजूबाजूचे घरातले रडतात आणि 4-5 दिवसानंतर सावरावं लागते सगळ्यांना. आहे का नाही? आईच्या मनामध्ये जे काही असते समजा
आई विसरत नाही. आपलं बाळ गेल्यानंतर आई विसरत नाही, पण आईनं पण विसरलं पाहिजे. का उदयवी आहे ना ते, उत्पन्न होणे आणि नष्ट होण्याचा तो मार्ग आहे का नाही. आणि म्हणून जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा शिकवली, तर ही गाथा शिकवत असताना बुद्धांनी सांगितलं की पटाचारा जन्म ते मरण हे तुला जाणायचं आहे. बौद्ध धर्मातील 3 सिद्धांत अतिशय दुर्मिळ आहेत. तिथपर्यंत कोणताच धर्मतत्ववेत्ता गेलाच नाही. बुद्धिझम म्हणले हे 3 सिद्धांत कोणी सांगितलेच नाही. ते बिचारे मोक्ष, स्वर्ग, आत्मा, नरक इथंच गुरमळत राहिले. बुद्धानं तिथूनच सुरुवात केली. पहिले बुद्ध म्हणतात दुःख, अनित्य, अनात्म. तथागत सम्यक संबुद्धांनी अशी अवस्था त्या पटाचाराची आहे की तिला नीट बसता येईना, तिच्या अंगावर कपडे नाहीत, डोक्याचे केस ओढू लागली, रक्तबंबाळ शरीर झालेलं आहे. एका भिक्खूनी तिच्या अंगावर संगाटी टाकली, पुण्यकर्मामुळे बुद्धाच्या बाजूला बसली. थोडीशी ध्यानावर आली की लगेच बुद्धांनी अनित्य वादाचा सिद्धांत शिकवला की इथे जन्मलेला व्यक्ती एकदा ना एकदा तरी मरणार आहे. निसर्गातलं ते स्वरूप आहे. इथे जन्मलेला व्यक्ती एकदा ना एकदा तरी मरणार आहे. कोणी एका दिवसात जाणार आहे, कोण गेलं एका दिवसात? बाळ. कोणी 1-1.5 वर्षात जाणार आहे, दुसरं बाळ. आणि कोणी लग्न झाल्यानंतर, लेकरं बाळा झाल्यानंतर, अर्ध आयुष्य जगल्यानंतर नवरा. कुणी 60, 70, 80 वर्ष झाल्यानंतर मायबाप आहे का ना. म्हणजे एक ना एक दिवस इथून आम्हाला जायचं आहे. पटाचारा नीट लक्ष देऊ नये. ये सब किराए का है, इधर कोई मालक नहीं. हे सगळं काय, हे किरायाचं आहे. एक ना एक दिन जाने वाले हैं, मिट्टी में मिलने वाले हैं, नाही तर फुकून देतात. दुसरं काय. मग जेवढे दिवस ज्याच्यामध्ये चित्त आहे, या घरामध्ये जोपर्यंत चित्त आहे, तर त्या चित्ताला आपण धम्म मार्गामध्ये आणलं पाहिजे. त्याला धम्माची गोडी लावली पाहिजे. धम्माची खूप चांगल्या पद्धतीनं सेवा झाली पाहिजे. आणि याच सेवेच्या मोबदल्यात माणसाला सुख समाधान मिळतं आणि 100% हो आयुष्य सुद्धा माणसाचं वाढतं. समजलं? बुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्ये श्रोतापन्न झाली. 3 बंधनं मनातले तुटले. चक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलवत परामर्श. हे 3 बंधनं तुटले. आता म्हणाली भगवान. समजलं साधू साधू साधू. समजलं भगवान. आता इकडे तिकडे पळणार नाही. डोक्याचं मुंडन केलं. भिक्खुनींनी दीक्षा दिली आणि भिक्खुनी संघामध्ये आली. खूप चांगल्या चित्तानं ध्यान मनन चिंतन करू लागली. ध्यान मनन चिंतन करता करता मनाला सावरू लागली. एक एक स्टेप पुढे जाऊ लागली धम्मामध्ये. एकदा सकाळच्या प्रहरी भिक्षाटन करून आली आणि पाय धुत होती. पाय धुण्यासाठी तिने तांब्याभर पाणी आपल्या पायावर टाकलं आणि तांब्याभर टाकलेलं पाणी थोड्या दूर गेलं आणि पाणी जमिनीमध्ये मुरलं. निरीक्षण बघा. म्हणजे कशातून काय शिकता येईल काय सांगता येईल. एकदा चारिका करून आल्यानंतर निरीक्षण कशाचं करू लागली बघा. पायावर टाकलेल्या पाण्याचं, याला आलंबन म्हणतात है ना. सारीपुत्र डोक्याचं मुंडन करू लागले है ना. आणि शिवली. एक एक पद पुढं 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 चालले धम्मपदामध्ये. एक वस्त्र फिरवला श्रोतापन्न, दुसरा फिरवला सकृतागामी, तिसरा फिरवला अनागामी, चौथा फिरवला
अर्हत आलंबन. पायावर पाणी टाकलं, पाणी थोडंसं दूर गेलं, जमिनीमध्ये मुरलं, पटकन लक्षात आलं की हे जे पाणी आहे ना, हे पाणी म्हणजे माझ्या एका दिवसाचं बाळ आहे. दुसरा तांब्या घेतला, पायावर टाकलं, पहिल्या तांब्यातल्या पाण्यापेक्षा थोडंसं दूर गेलं, तिथं ते मुरलं. हे जे दुसऱ्या तांब्यातलं पाणी आहे ना, हे माझं 1.5-2 वर्षाचं पोरग आहे. तिसरं तांब्या घेतला, पायावर टाकला, 2 तांब्यातल्या पाण्यापेक्षा थोडा पुढे गेला, मुरला, आणि मग म्हणाले की हे जे तिसरा तांब्या आहे ना, हे माझा पती आहे. लक्षात. तर हे आलंबन, छोटे छोटे आलंबन घेऊन आपणही काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी पटाचार्याचं मनाचं परिवर्तन करण्यासाठी, तिला शुद्धीवर आणण्यासाठी तथागतांनी ही गाथा शिकवलेली आहे. धम्मपद गाथा क्रमांक 113, सहस्त्रभग्गातील ही 14व्या क्रमांकाची गाथा आहे. बुद्ध म्हणतात, यो च वस्स सतं जीवे अपसंउदयवेयम् एकाहं जीवितं श्रेयो पश्यतो उदयवेयम्. अर्थ, जो व्यक्ती उदय आणि व्यय म्हणजे जन्म आणि मरण या गोष्टीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून घेतो, अशा व्यक्तीचं आयुष्य जरी एका दिवसाचं असलं तरी 100 वर्ष जन्म आणि मरण न समजून घेता जगणाऱ्या माणसापेक्षा त्या एका दिवसाचं आयुष्य श्रेष्ठ आहे. ते कसं की त्याने जन्म आणि मरण हे समजून घेतलेलं आहे आणि म्हणून तो तेवढ्याने श्रेष्ठ आहे. पटाचार्यांनी सुद्धा हे समजून घेतलं आणि ती सुद्धा धम्म मार्गामध्ये फार पुढे आणि पुढे गेली. माय माऊल्यांनो, या पवित्र तथागताच्या शुद्ध बुद्ध वचनाने आपल्या साऱ्यांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून, सर्व सत्वांविषयी मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म संस्कार इथेच संपन्न करतो. अभिवादनशीलिस नित्यं वद्दापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.